तर अजित पवारांनी असं बोलायला नको होतं। निवडणूक लढताना मित्रपक्षांनी समन्वय राखला पाहिजे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अजित पवारांना हा सल्ला दिला। तर निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी काढून लोकांना भ्रमिष्ट करायचं, घोटाळ्यांच्या विधानावरून शिरसाटांनी अजित पवारांना सुनावलंय। अजितदादा, एकनाथजी आणि देवेंद्रजी आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की मित्र पक्षात निवडणूक लढताना मित्र पक्षात मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आमच्या तीनही पक्षांनी घ्यायची आहे। अजितदादा असे का बोलले मला माहित नाही, त्यांनी बोलायला नको आहे। अजितदादांनी बोलायला नको आहे कारण आम्ही सर्व नेत्यांनी बसून ठरवलं आहे, आम्ही सर्व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बसवून ठरवलं आहे। आपण मित्र पक्षात जरी विरोधात लढलो तरी महायुतीमध्ये कुठलेही मतभेद मनभेद होणार नाही याची काळजी माननीय अजितदादांनी आणि आम्ही सर्वांनी घ्यायची आहे। तुम्ही तर अशा लोकांना मांडीला मांडी लावून बसले होते की ज्यांना लोक आता झिडकारतायत। आपलं ते लेकरू दुसऱ्याचं ते कार्ट, ही काय पद्धत आहे? कोणतीही चौकशी संपलेली नाही हे तुम्हाला माहित नाही? सगळं माहित असून निवडणुकीच्या तोंडावर असे काहीतरी गोष्टी काढायच्या आणि लोकांना भ्रमिष्ट करण्याचा प्रकार करायचा, ही जी तुमची जी रणनीती आहे ना ती लोकांनी ओळखलेली आहे। आता लोक या बाबीकडे लक्ष सुद्धा देत नाहीत।